छात्र आंदोलन और केंद्रीय शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे को लेकर सियासत तेज हो गई है। सदाभाऊ खोत के विवादित बयान पर अब ठाकरे गुट की शिवसेना की प्रदेश प्रवक्ता जयश्री शेलके ने तीखा पलटवार किया है। उन्होंने सदाभाऊ खोत को किसानों का तथाकथित नेता बताते हुए आरोप लगाया कि ऐसे नेता सिर्फ अपने स्वार्थ के लिए आंदोलन करते हैं और किसानों के असली मुद्दे पर चुप्पी साध लेते हैं। राज्यातल्या आणि देशातल्या जनतेने हे लक्षात ठेवलं पाहिजे की कोण कोणाच्या बाजूने आहे। आज या धर्मेंद्र प्रधानांना वाचवण्यासाठी, शिक्षणातल्या भ्रष्टाचाराला वाचवण्यासाठी जर सदाभाऊ खोत हे आपली वाणी खर्च करत असतील तर राज्यातल्या शेतकरी बांधवांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे। कारण आमचीच शेतकऱ्यांची पोरं ही त्या ठिकाणी या परीक्षेसाठी उतरलेली होती। आमची पोरं आजही आंदोलनामध्ये उतरलेली आहेत। हे तथाकथित भोंदू शेतकरी नेते केवळ स्वतःच्या फायद्यासाठी शेतकऱ्यांची आंदोलनं उभी करतात आणि जेव्हा खरी वेळ येते शेतकऱ्यांसाठी, विद्यार्थ्यांसाठी आवाज उचलण्याची, तेव्हा मात्र यांची तोंड बंद असतात। आजही महाराष्ट्रामध्ये दर दिवसाला 8 शेतकरी आत्महत्या करतात। विद्यार्थ्यांचे 22 विद्यार्थ्यांचे मृत्यू या दरम्यान नीटच्या घोटाळ्यामध्ये झालेले आहेत। हे महाराष्ट्र विसरलेला नाही। कदाचित सदाभाऊंना त्या गोष्टीचा विसर पडला असेल, पण जनता त्यांच्या लक्षात आणून देईल।